मित्रांनो पाहू शकता तुम्ही जंगल आहे. आता जंगलमधून चाललोय आम्ही रात्री. जंगलामधून हे अशा खाली गेल्यानंतर आपले डेस्टिनेशन आहे. तर खूप छान जंगल आहे. तुम्ही पाहू शकता एकदम सरळ झाड आहे. ये सब क्या देखना पड़ रहा है. अच्छा है मैं अंधा हूँ. रोड थोडा खराब आहे त्यामुळं 20 किलोमीटरला 1 तास दाखवतोय मॅपला. आणि मॅपला आता रेंज पण गेलेली आहे, कारण इथं रेंज पण नाही आहे. तुम्ही पाहू शकता रोड वगैरे कसं आहे काय आहे. तर आम्ही पोचल थोड्या वेळात. पोचल्यानंतर आम्ही तिथला नजारा दाखवतो. कसलं चमकतंय खतरनाक. आत्ता आपण कॅम्पिंगच्या इथं पोचलेलो आहे. ज्या कॅम्पिंगला पोचलोय त्याचं नाव इतकं अवघड आहे सांगू पण नाही शकत ना. त्रास देतो अंशूला गाडी चालवायची असते नसते. अंशू का रे पाणी बघ वॉटरफॉल आहे. वॉटर जिजले त्याचं गेले वॉटर संपले त्याचं. असं आहे रोड. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. रात्री बोरन फायर करून मस्तपैकी आता आम्ही झोपलो होतो. तर सकाळी उठलेलो आता तसं होतं. तर तुम्ही फायनली बघू शकता एकदम क्रिस्टल असं वॉटर आहे इथलं. वाहतं पाणी खूप छान आहे. त्यानंतर हा ब्रिज पाहू शकता तुम्ही किती मोठा ब्रिज आहे. ह्याच ब्रिजवरून आम्ही रात्री आलो होतो. इकडून ह्या साईडने आम्ही रात्री आलो होतो. हा जो रोड दिसतोय ना इथून आम्ही आलो होतो रात्री. तर खरंच खूप छान वाटतंय. अंश व सर्वजण खूप खुश आहे. हे आमचे टेंट होते काल रात्रीचे. आम्हाला वाटलं टेंटमध्ये जरा थंडी वाजेल पण काही एवढी थंडी वाजली नाही. कारण इकडं तिकडच्या पेक्षा शिलाँगपेक्षा इकडं खूप कमी थंडी, काहीच थंडी नाही आहे इथं. तर खूप फिरलो आम्ही. टेंटमध्ये लागत नव्हते वगैरे. सोबत आहे आम्ही. वंशूल आपला खातोय काहीतरी, मी चहा पितोय. एक खूप अनोखा असा फील आहे आज. अंशू काय बोलशील तू? काय बोलशील? जेवायचंय काय असलं काय बस बुलाएगा क्या. तर आम्ही आज दिवसभरात इथले 2-3 पॉइंट आहे वेगवेगळे. पेपे वॉटरफॉल्स वगैरे, किंवा इथं बांगलादेश बॉर्डर आहे पलीकडं या साईड. ब्रेड ऑमलेट आणलेलं आहे. ते काढ रे. तर भाई अपना दोस्त आहे बहुत खास एकदम. तर आता मी जाणार आहे तिकडे. गाडीमध्ये ड्रोन राहिलेला आहे आपला. तर कसा ड्रोन शूट वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. दादा मला उठलं ना मला अरे पण चार्जिंग लावलाय माझा. 5 मिनिटं लाव की. माझ्या वहिनीने बोलवलंय. स्विच ऑफ झालं. 5 मिनिटच थांब. होऊ दे जरा. 10% तरी होऊ दे ना. बायको काय म्हणते माझ्या आणि तुम्ही एवढे चॅप्टर आहे टेंट मध्ये चार्जर आहे ना. टेंटला तोंड लावून मग गप्पा मारत होते काय. तुम्हाला आवाज होता का? थँक्स. तुला माहिती का ती घरात आल्यापासून आहे ना काय सांगायचं नाही का. पण तशी चांगली आहे माझी वाली पण. अरे काय होपलेस आहे वंशू. क्या देखना पड़ रहा है. आता आम्ही चाललेलो आहे बोटिंग करायला. अंश आणि मी. तसेच बाकीचे पण आहे. रोड कसा आहे खूप छान अशी रिव्हर आहे इथं. असं बीच वगैरे नाही आहे इथे. आम्ही पायऱ्या कशा गेल्यात बघू शकता तुम्ही. इकडं सुपारीची खूप जास्त झाड आहे. सुपारी काढायला जाते सगळी. टेंट वगैरे इथं पण असतात कस्टमर्स. खूप स्वच्छ पाणी आहे. आणि रोड खूप डेंजर आहे. आता आम्ही इथं जाणार आहे बोटीपाशी. आम्ही दोघं आता बोटीमध्ये आलेलो आहे. तर तुम्ही क्लिअर क्रिस्टल पाणी आहे. खूप छान निसर्ग आहे इथला. अंशू पण खूप खुश झाला फिरून. असं आपल्या मुलांना लहानपणापासून फिरवलं पाहिजे असं.
स्ट्रॉंग होतात मग खूप. इथला व्ह्यू तुम्ही पाहू शकता. इथे तुम्ही पाहू शकता पुलावर किती असा मोठा पूल आहे हा. बनवलेला आहे इथल्या लोकांनी सर्वांनी मिळून. तर ते पुलावरून चालताना रात्री खूप रिस्क वाटत होती, पण काय एवढा विषय नाही आहे. दिशा पण आलेली आहे आता. आयो बोट निघाली आमची मध्ये बसतो बाबा. भैया चप्पू चलाव क्या मैं. हे बॉय आपला भैया मित्र. हे काय पारा काय काय पारा. कशी चालली आहे बोट. एकदम छान. पाणी कसलं सुंदर आहे. निशा काढ ना स्टोरी अशी मस्त. वाव इट्स अमेझिंग रेली यार. खूप भारी वाटते खरंच. फिरलं पाहिजे, एक्सप्लोर केलं पाहिजे. ये बड़ी अच्छी बात कही आप. आम्ही तिकडे वरती जाणार आहे. इथं ह्या ठिकाणी जायचं आहे आम्हाला. पाहू शकता किती लांब आहे. एक्सपिरियन्स. ऑसम. वहिनी तुझा एक्सपिरियन्स कसा आहे. छान. खरंच लय भारी पाणी आहे इथलं. इथं बोटी बघा तुम्ही पाहू शकता. आता वर जाणार आहे आम्ही. अंशू ये बघ इकडे बघ. ये बघ कच्चा काय मरना तेरे को डर नहीं लगता. काय झालं. निशा घाबरतीत पक्की. सारखी मजा येते ती. पक्या घाबरल्यात. जा जा उतरा. तुमच्या वाजना पायीच बोट आली. पाणी कसं काय आलं आता बोटीत. एवढं पाणी होतं बोटीत. थोडंफार पाणी येत असेल ना. भैया रुको. अरे हे कसलं आहे. हाली ती अख्खी बोटी. हां ठीक आहे ओके. आता आहे रुको. चढून आलो अख्खं. अजून एवढं चढायचं. चला चलो चलो. तर आता वरती आलेलो आहे. लय दम लागलाय. पाहू शकता सुपारीची झाड आहे अख्खी. अंशूला बाईने घातले ते. निशा पुढे गेली चांगले. यांची भाषा पूर्ण वेगळी. हिला काय चालताय ना. फायनली आलोय. फायनली आलो गाडीपाशी. पक्का काम निघलाय. पण भारी काय विषय नाही. चढा चला. अय चिकू अंचू काय 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 खाली ओढतो. खाली ओढतो टी शर्ट. तेवढंच होतं चालायला रात्री एवढं. हा बॅग वगैरे घेणार आहे. परत जाणार आहे तिकडंच एवढ्या लांब. परत गाडीतले बॅग वगैरे काढणार आहे आणि तिकडंच निघणार आहे. वेळानंतर आपल्या गाडीकडे आलेलो आहे. तर तुम्ही पाहू शकता गाडी किती. तर मित्रांनो या प्रवासात आम्ही जवळजवळ 3000 किलोमीटर क्रॉस केलेले आहे आत्तापर्यंत.
पहिल्यांदा प्रयागराजला गेलो, नंतर वाराणसीला गेलो, बिहारला गेलो, बिहार नंतर इकडं गुवाहाटीला आलो, गुवाहाटीवरून आसामला गेलो, आसामवरून गुवाहाटीला गेलो, गुवाहाटीचे सगळे प्लेस फिरलो. आता गुवाहाटीवरून इकडं आलो आहे शिलाँगला. शिलाँगमध्ये एक दिवस राहिलो. आता दुसरा दिवस शिलाँगच्या आतमध्ये ते सोनपडाग म्हणून आहे आणि डावकी म्हणून आहे. तर इथं आलेलो आहे डावकीमध्ये. तसंच आता इथलं बघण्यासारखं आहे एकदम. तर तुम्हाला पण आपल्याच देशात बाहेरच्या देशाचं फील घ्यायचं असेल तर नक्की शिलाँगला एकदा व्हिजिट करा व खरंच आनंद घ्या. लोक वगैरे खूप स्वभावाला चांगली आहे. आपली गाडी केली लॉक. निघालो आता. मी तुम्हाला पूल दाखवणार आहे आज कसा आहे रेली. इथल्या लोकांना म्हणजे इतका डिसिप्लिन आहे ना की वाटतच नाही आपण इंडियामध्ये. गाडी जर चालवत असेल तर एकाच लेनमध्ये गाडी चालवतात, दुसरा ओव्हरटेक करत नाही. अप्पर लाईट दिली तर लगेच साईडला गाडी घेतात, साईड देतात. तसं आपल्या इथं किती गोंधळ असतो, किती हॉर्न वाजवतात. म्हणजे आपल्याच देशात अशी लोक राहतात हे मला शिलाँगला आल्यावर कळलं. खूप छोटे रोड आहे, एवढे भव्य दिव्य रोड नाही आहे, पण मॅनेजमेंट खूप चांगलं आहे. पोलीस कुठंच नाही आहे, पोलीसची गरजच लागत नाही. खूप असे रेअर आहे पोलीस, एवढे जास्त नाही आहे. तसेच आणि इथं आल्यानंतर असं वाईब येते की आपण बालीमध्येच आहे नाही का. मला तर खूप आनंद झाला आल्यावर इथं. म्हणजे लाईक दुसऱ्याच कंट्रीमध्ये आल्यागत वाटते मला. तसं आपला एकदम खास मित्र झाला आहे, त्याने खूप मदत केली आपल्याला. त्याच्या टेंटवर गेलो होतो. आपला टेंट का नाम क्या है इधर का? दरांग ना. दरांग कॅम्पिंगला कधी आले तर नक्की या. इकडं पूर्ण अशी कॅम्पिंग आहे पुढल्या साईडला. तर दरांग कॅम्पिंगला या. एकदम प्रायव्हेट टेंट आहे इकडं, जास्त गोंधळ नाही आहे. एकदम रिलॅक्सेशन होईल तुमचं. फायनली तुम्हाला दाखवतो हा पूल, म्हणजे ब्रिज, ज्या ब्रिजवरून आपण क्रॉस होणार आहे. खूप रिस्की वाटतंय पण एवढं काही रिस्की नाही आहे. तर हे पाहू शकता पुलावर हँगिंग फूट ब्रिज दरांग. कॅपॅसिटी म्हणजे सरकारने 12 लोकांचीच कॅपॅसिटी दिलेली. तर आम्ही आता चालणार आहे. हे पाहू शकता किती हालतोय हा. व्ह्यू काय मित्रांनो, म्हणजे व्ह्यू व्हॉट व्यू म्हणता येईल डायरेक्ट. हे बघा भाई सुनो ना, वो बोट है ना अपने को बीच में लेके जाना है मुझे, और एक ड्रोन शूट लेना है. तो लेके जा सकता है ना मैं? मुझे खाली बताओ चप्पू कैसे चलाने का. नहीं उधर क्या है भैया, वो है क्या सोनपडांग? हो सोनपडांग आहे. इथं बघा, इथं सोनपडांग म्हणून टेंट आहे इथं. इकडं पण खूप गर्दी असते. भैया उधर रिवर छोटा है क्या उधर? सोनपडांग में या बड़ा है क्या? हाँ ऐसा ही है क्या? थोडा छोटा हिस्से. तर कसा आहे मित्रांनो ब्रिज बघा कसा हालतोय ब्रिज एकदम. फॅमिलीला फिरलं पाहिजे. त्यामुळे आता खूप लॉंग ट्रिप आपण घेतलेली आहे, रोड ट्रिप. आता गाडीवर आपण जवळ 3000 किलोमीटर झाले. अजून जवळजवळ 4000 किलोमीटर म्हणजे 7000 किलोमीटर होईल. पण गाडीचं एवढं बोलायला लागेल की गाडीने आम्हाला खूप भारी साथ दिली. म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही आला, काहीच अडचण नाही आली. तसंच आणि एकदम नाही का असं म्हणजे पुढंच काही थांबावं नाही लागलं किंवा काय. त्यामुळं गाडी जर घेऊन येत असाल तर चांगली गाडी घेऊन या, म्हणजे जेणेकरून जे गाडी चांगली सर्व्हिसिंग वगैरे झालेली. कारण खूप रोड डेंजर आहे. आता काल 20 किलोमीटर यायला जवळजवळ आम्हाला 1.5 तास लागले. म्हणजे विचार करा रोड किती डेंजर असेल. तर येत असाल तर जरा गाडी वगैरे चांगली घेऊन या, तर तुमचाच नक्कीच प्रवास चांगला होईल. तर कसं वाटलं शिलाँग तुम्हाला मला व्लॉगमध्ये सांगा. आता मी तुम्हाला बाकीचे शूट दाखवूनच सगळे नाही काय, ह्याच्यात सगळे शूट मी ॲड करेन. आता इथून भरपूर भैया ये पूरा नदी भरता है क्या? ये नदी पूरा भरता है क्या इधर का? हाँ अभी बारिश का टाइम तो पूरा है. बारिश का टाइम तो पूरा भरता है ना. मतलब इधर का है जो इतना, इधर का मतलब खासियत क्या है? ये देखो जैसे क्रिस्टल पानी इतना, मतलब पानी इतना क्लीन कैसा है यहाँ का? तो मतलब रोज रनिंग करता है ना, इसलिए ना. तो क्लियर होता है. अच्छा है तुम्हारा बहुत. इधर के बारे में क्या कहोगे तुम?
इधर में हम्म? कैंपिंग करता है हाँ और सारा काम है मेरा अपना काम भी है. हाँ ना भैया बहुत ज्यावेळेस आम्ही इथं आलो होतो त्यावेळेस मला रात्री हा भैया भेटला होता रोडला. तर आम्हाला सोनपाड्याला जायचं होतं पण भरपूर लेट होत होतं आणि रोड पण इतकी काही खास नाही आहे. फॅमिलीमुळे मग मी एवढं जास्त रिस्क नाही घेतली. रिस्क नका घेऊ रात्री यायची. पण तसं काय अडचण नाही आहे तिथं त्रास नाही देणार कोण. पण तरी पण रिस्क नका घेऊ. मग हा भैया भेटल्यानंतर मग आम्ही इथं काय म्हणतात दारांगमध्ये आलो आहे आता. तर खूप छान एक्सपिरियन्स आहे. मजा येते आणि इथली लोक खरंच खूप चांगली आहे. बघायला येतोय काल रात्री आम्ही ह्याच पुलावून आलो होतो. म्हणजे कसं वाटलं असेल तुम्ही विचार करू शकता. पण ठीक आहे मजबूत आहे. तर आपले अजून इकडचे शिलाँगचे भरपूर व्लॉग येतील. तर नक्की तुम्ही सगळे व्लॉग पहा. तर ह्याला इथून सपोर्ट दिलेला आहे. पाहू शकता किती मोठे रोप आहे. तर आता आम्ही कॅम्पिंगवर जाणार आहे. इथं नाश्ता करण्यासारखं साठी आहे. Lihat bisa sih bro bro. फीलच खूप छान आहे. यांची कोंगाडी भाषा ही कोंगाडी काय बोलतात काय कळत नाही मला. तरी पण हिंदी यांना कळती त्यामुळे हिंदी बोलता येतं. व्लॉग भरपूर शूट केलेलं आहे मी माझ्या मोबाईलमध्ये पण ते एडिट वगैरे करत नाही. पण हा व्लॉग मी आज टाकणार आहे नक्की. कारण तुम्हाला कळलं पाहिजे की शिलाँग कसं आहे. आपल्या भारतात पण इतके छान छान ठिकाणं आहे. मला हे दाखवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर पुढं अजून या व्लॉगमध्ये दाखवेल मी सर्व.